नमस्कार. जनअभियान न्यूजच्या विशेष पॉडकास्टमध्ये मी पुन्हा एकदा पूजा काळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. प्रेक्षक हो, आपल्या पॉडकास्टमध्ये दरवेळी आपल्याला एक नवं व्यक्तिमत्व भेटायला येत असते आणि आजचं आपलं व्यक्तिमत्वही असंच आंतरराष्ट्रीय जगतविख्यात आहे आणि आज आपल्या अकोल्यामध्ये त्या पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये सहभागी असणार आहेत डॉक्टर आयुषी देशमुख, परमपूज्य स्वर्गीय भय्यूजी महाराज यांच्या धर्मपत्नी, आणि सध्या आज त्या आलेल्या आहेत श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर याच्या वतीनं पारधी आदिवासी शाळा खामगाव इथं ऑडिटोरियम आणि स्पोर्ट्स स्टेडियमचं जे उद्घाटन होणार आहे उद्या दिनांक 8 ऑगस्टला, त्यानिमित्त या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी त्या खामगाव इथे आलेल्या आहेत. पण तत्पूर्वी आज आपल्या जनअभियान न्यूजच्या स्टुडिओला सुद्धा त्या सहभागी झाल्या आहेत. तर मी त्यांचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत करते. तुमचं खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आज खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्या अकोलेकरांना डॉक्टर आयुषी यांच्या कार्याबद्दल जाणून घेता येणार आहे. तेव्हा सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला. तर डॉक्टर आयुषी, आपण सध्या संस्थापक अध्यक्ष श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर याचं संपूर्ण कार्य बरोबर आहे. तर साधारण किती वर्ष होतात आहेत? आणि ते जेव्हा गुरुजी होते ते संस्थांच्या स्थापना 1999 बरोबर झाली. 1999. आणि त्यामुळे गुरुजींनी आध्यात्मिक कार्य सुरू केला होता. त्यांची आध्यात्मिक यात्रा सुरू होती आणि 2002 मध्ये ते सद्गुरु दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्टचे कार्य वाढून गेले. आणि जे स्कूल होता आमच्या खामगावमध्ये, ह्यांच्या 2008 मध्ये गुरुजींनी हे स्कूलची सद्गुरु दत्त धार्मिक एवं परमार्थिक ट्रस्ट सज्जनपुरी खामगाव ह्यांची स्थापना केली होती. आणि 2014 मध्ये हे स्कूल एक काय म्हणू शकता आपण की हे स्कूल जे खूप छान रन होईल, छान रन. आणि 2018 वरून जे गुरुजीच्या देवलोकगमन झाला आणि त्यामुळे हे संस्था माझ्याकडे आली होती. आणि ही संस्था फिर कसेच चालवायची होती, कसेच ते डिजिटलाइज कशी होती की मी PhD आहे डिजिटल मार्केट वरून. त्याचमुळे मोदींजीच्या जे आपले पंतप्रधान होते त्यांचा एक ड्रीम होता की डिजिटल इंडिया, पेपरलेस रीडिंग. ते पेपरलेस रीडिंग करतोय आपण. आणि ते डिजिटल इंडिया मध्ये ते मुला मुली प्रोजेक्टर वरून शिक्षण घेते. अच्छा. तर आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या संपूर्ण भारतभरामध्ये डिजिटल इंडिया हा उपक्रम राबविला गेला, तोच आपल्या या ट्रस्टच्या माध्यमातून या शाळेसाठी सुद्धा राबविला गेला. आणि एक खूप भव्य दिव्य ऑडिटोरियम आणि स्टेडियमचं उद्घाटन उद्या होणार आहे. तर ट्रस्टच्या वतीनं साधारणतः काय काय उपक्रम आपण चालवतो? आता 22 संस्थाचे जे कार्य होते ते 22 ट्रस्ट आहे ते संपूर्ण महाराष्ट्र बरोबर आणि मध्य प्रदेश बरोबर. आणि जे 18 टेम्पल ट्रस्ट होते. आणि हे जे 18 टेम्पल ट्रस्ट होते ह्यांच्या आश्रम मधून होतं, ते वर्ल्ड पीस सेंटर वर होतो. आणि वेगळे वेगळे ते जसे खामगाव जे आहे त्यांना पारधी मुलींच्या, आदिवासी मुलींच्या जी शाळा होती. आणि उस्मानाबाद बरोबर अनुसूचित जनजातीचे मुली होते. ते तुळजापूर बरोबर वृद्धाश्रम होते. आणि सांगोलामधून अनुसूचित जाती जनजातींचे मुली होते. आणि लातूर आणि उस्मानाबाद मोर्टाहोटी बरोबर ते आत्महत्याग्रस्त जे शेतकरी होते त्यांच्या मुली. आणि जे काय उद्घाटन आपल्याला जे होतं खामगावमध्ये, हे उद्घाटनची नीव परमपूज्य मोहनराव भागवतजीने 2018 मध्ये ठेवली होती. आणि त्यांच्या हस्ते ना ते कम्प्लीट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या हस्ते ना त्यांची सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे ते येणार आहे 8 ऑगस्ट 2026 ला. आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि वेगळे वेगळे जे कार्य होते ते संपन्न झाले. म्हणजे खूप मोठी स्वप्नपूर्ती होते आहे. हे गुरुजीच्या ड्रीम प्रोजेक्ट होता. हे ड्रीम प्रोजेक्ट बरोबर गुरुजींचा जे ड्रीम प्रोजेक्ट होता हे आहे. खूप मोठं स्वप्नपूर्ती या माध्यमातून खामगाव येथे होते आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर या ट्रस्टच्या वतीने HIV ग्रस्त मुलांसाठी सुद्धा खूप सुंदर आणि खूप छान कार्य केलं जातं. त्यापैकीच अकोला येथे एक सूर्योदय बालगृह सुद्धा आहे. तर आपल्या या कार्याबद्दल आपण काय विस्तृत सांगाल आणखी? मी काय म्हणते ताई तुम्हाला की जे जर
पारधी मुला मुलींच्या गुरुजींच्या स्वप्न होता. बरोबर. जर HIV पॉझिटिव्ह गुरुजींच्या भावनात्मक प्रोजेक्ट होता. हो. ह्यांच्या मन होता, ह्यांचा जीव होता हे प्रोजेक्ट मध्ये. आणि माझं असंच म्हणणं आहे की त्यांच्या जे प्रोजेक्टमध्ये जे ड्रीम प्रोजेक्ट आणि ते प्रोजेक्टमध्ये त्यांचा जीव होता ते दोनो माझी कम्प्लीट करायला जिम्मेदारी आहे. माझी फर्स्ट ऑफ ऑल जिम्मेदारी जे आहे ते HIV पॉझिटिव्ह मुला मुलींच्या जे बालगृह आपल्या अकोलामध्ये होता ह्यांच्या ग्रांट आणि मुला मुलींच्या कम्प्लीट शिक्षण, त्यांचे विवाह, त्यांच्या प्रत्येक मुलगींच्या कन्यादान मी करते. प्रत्येक मुलगीची जी जिम्मेदारी असते, जे आमची शाळामध्ये आहे, ते आमच्या बालगृहामध्ये आहे, त्यांची जिम्मेदारी मी घेते आणि मी घेतली पण पाहिजे. माझा खूप सहयोग मिळतात अकोलाचे नागरिक वरून, अकोलाचे जे लोक आहेत ते खूप सहकार्य करते. मला खूप छान वाटतोय की ठीक आहे, तो ठीक आहे, मी हळूहळू प्रयास करते पण होईल जाईल. गुरुजींचा आशीर्वाद आहे माझ्याकडे, ते होऊ शकतं. बरोबर. स्वर्गीय भय्यूजी महाराज यांचं संपूर्ण जे कार्य राहिलेलं आहे त्यांच्या पाठीमागे खूप डौलाने डॉक्टर आयुषी ते सांभाळतात आहेत आणि त्यांनी ज्या ज्या क्षेत्राला व्यापलेलं होतं त्या प्रत्येक क्षेत्राला डॉक्टर आयुषी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सध्या मग्न आहेत. या उपक्रमांव्यतिरिक्त आपले आणखी कोणते ड्रीम प्रोजेक्ट आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला असं वाटेल की खऱ्या अर्थानं आता महाराजांचं स्वप्न खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं? जर मला आशीर्वाद गुरुजीचा मिळाला ते माझा पण एकच स्वप्न आहे की प्रत्येक मुला मुलींच्या जे कम्प्लीट मुख्यधारा आपल्याला शिक्षाबरोबर जोडायचे पाहिजे. बरोबर. ते जे मुला मुली होते ते पारधी, आदिवासी आणि जे HIV पॉझिटिव्ह वेगळे वेगळे जे आपले संस्थान होते ह्यांचे प्रत्येक मुला मुलींच्या जे शिक्षाची एक कम्प्लीट धाराबरोबर त्यांना मुख्य धाराबरोबर जोडायला पाहिजे. बरोबर. ती मी करते. आणि समाजामध्ये एक मोठा प्रमाण आहे की महिलांची स्थिती ही खूप चांगली नाहीये. बरोबर. जर महिला नवरासोबत बसली त्यांची रिस्पेक्ट वेगळी होती, जर महिला एकटी झाली त्यांची रिस्पेक्ट वेगळी होती. माझं असं म्हणणं आहे की जर महिला एकटी पाहिजे तुम्हाला डबल रिस्पेक्ट द्यायला पाहिजे त्यांना. बरोबर. पण असं सपना समाज करत नाही. ते महिला आणि ते एकटी महिला पण आहे, ते त्यांचे नवरा ते बायको जे पण आहे मी त्यांच्या सोबत आहे. आणि जे मला कार्य करणार, जे मी कार्य करू शकताय हे मी कार्य करते. त्यांच्या कोर्ट केस वगैरे काय की माझी माझी जी परिस्थिती होती ती खूप वेगळी होती गुरुजी गेल्यानंतर. बरोबर. ते मी संपूर्ण महिलावरून ते जे एकटी होती ते मला असं वाटतंय की हे माझी परिस्थिती आहे, मला ह्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. मी ठीक आहे, मी स्तब्ध आहे, मी इंडिपेंडेंट आहे, पण त्यांना मला इंडिपेंडेंट करायला पाहिजे. हो. म्हणजे महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात सुद्धा डॉक्टर आयुषी यांचं एक खूप मोठं स्वप्न आहे. आणि ज्याप्रमाणे आपण सांगितलं की एकल महिला ज्या आहेत त्या एकल महिलांसाठी येणाऱ्या काळामध्ये आपले काही प्रोजेक्ट असले तर त्यामध्ये तुम्ही स्वतःला आम्ही इंदोर बरोबर करून राहिलाय. इंदोर बरोबर जे महिला होती, मी तुम्हाला एक स्टोरी सांगते. नेपाळ बरोबर एक महिला आली होती, ते कुक होते आपले मुंबई बरोबर पुणे बरोबर. ते कुकिंगचे कार्य करते ना ते नेपाली असतात, ते शेफ असतात. ते त्यांचा नवरा शेफ होता, त्यांची बायको आणि त्यांचा एक छोटासा मुलगा आमची कॉलनीमध्ये राहतात. मला काहीच माहित नाही होता. एक दिवस ते गर्भवती होती आणि 6 महिन्याची गर्भवती होती. ती आली, मला सांगते की माझा नवरा जेलमध्ये गेला. कसं ते त्यांना माहिती की काहीतरी कार्य असतात जे चोरी वोरी मध्ये त्याच्यामध्ये त्यांना अडकवलं. तर मी आप माझी हेल्प करू द्या, तुम्ही माझी हेल्प करा, माझं कसं माझा नेपाळला सोडून द्या. ते मी त्यांची परिस्थिती बघितली, खूप वेगळी होती. त्यांच्या कोणी नाही होता, नातेवाईक काही नाही. ते पेरेंट्स त्यांचे होते नेपाळ आणि ते येऊ शकत नाही काय की फॅमिली फायनान्शियली खूप स्ट्रॉंग नाही होती. आणि मी त्याला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही पेशन्स ठेवा, मी काय केस आहे मी बघते.
बरं. ती मी केस बघितला, ते त्यांची नवराची गलती होती. ते त्यांच्या नवराच्या एक जे काय केला त्यांनी मला माहित नाही, बट हा ते नेगेटिव्ह होतं ते केसमध्ये. बट त्याची बायकोची काय गलती आहे? बरोबर है ना. ते जे किरायाच्या घरामध्ये राहिली, ते मालिक होता, जे किरायेदार मालिक, मकान मालिक होता, त्यांनी त्यांना हरास केला, अच्छा फिजिकल हरासमेंट केला. अच्छा ती मी आश्रमला त्यांना राहायला व्यवस्था केली की तू अकेली नाहीये. त्याच्या नेपाली होय, तू कुठल्याही गावाची होय, तू कुठल्याही राज्यामध्ये होय, तू कुठल्याही स्टेटची होय, तू कुठल्याही देशामध्येची होय, मी तुझ्यासोबत आहे. आज मला खूप खूप आठवते मला की आप नाही होती तो मेरा क्या होता. बरोबर. म्हणजे एक खूप मोठं उदाहरण आहे आपल्या सगळ्या स्त्री शक्तीसाठी की एक महिला एका महिलेच्या पाठीशी उभी राहिली तर 100% महिला विश्व अधिक समृद्ध होते. महिला चाहे रॉंग होय, महिला जर रॉंग आहे ते मी त्याच्यासोबत आहे, महिला जर राईट आहे ती मी तो त्याच्यासोबत आहे. मी महिला सोबत आहे. जी जी. तर डॉक्टर आयुषींचं एक खूप सुंदर व्यक्तिमत्वाचा एक पैलू आपल्या समोर आणखी एक उघड झाला की त्या ज्या ताकदने उभ्या आहेत तीच ताकद त्या प्रत्येक आपल्या महिला वर्गाला देऊ इच्छितात आहेत. आणि उद्याचा जो आपला खूप मोठा सोहळा संपन्न होतो आहे, तर जनअभियान न्यूजच्या माध्यमातून मी भरपूर शुभेच्छा देऊ इच्छिते की आपल्या स्वप्नपूर्तीलाही खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढेही आमच्या जनअभियान न्यूजच्या माध्यमातून जे सहकार्य आपल्या कार्याला होऊ शकत असेल ते आम्ही आवर्जून करू. आणि पुनश्च एकदा संपूर्ण अकोलेकरांच्या वतीनं मी आपले धन्यवाद देते की आज पॉडकास्ट मध्ये तुम्ही सहभागी झाल्या आणि आमच्याशी गप्पा केल्या. पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद.